भाऊ पाऊस येतोय काय खतरनाक. अरे बाप सीन पाय ना डायरेक्ट विषय बोल. काय म्हणे घरचे आता आपण कसारा टनल मध्ये रिमोट सोड. राम राम मित्रांनो. जय श्रीराम भावांनो. जय श्रीराम. बस मेघनाथ. आता आम्ही चाललोय माथेरानला. तर आता आपण बसचं वेट करतोय. प्रेम भाऊ ते बाकी प्रेम भाऊ प्रेम ते बाकी. आणि सध्या प्रतीक आणि अजय भाऊ आहे. प्रतीक हा अजय भाऊ आणि मेघनाथ भाऊ की जय. आता आपण जाऊ चाळीस जाऊन आपल्याला ट्रेन आहे 8 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेस. तिथून आपण मनमाड जाऊ. मग मनमाडून रितेश भाऊला घेऊ आणि मग आणि मेन गोष्ट काय आहे की बिना तिकीटचं ट्रॅव्हल करणार आहे आपण. आणि बजेट किती आपले. माझं 1000 आहे बजेट. याचं 1500. प्रतीकचं 500. आधी तर घेतलेच नाही. हा अजयने घेतलेच नाही. तर जे बी आपल्या इथले मुलं आले त्यांना पण प्रेम भाऊ आले. हे खरं सांग पैसे किती गेले. हा ते उदी लावली 5000 रुपये घेतले. भरपूर म्हणजे तुम्ही लोक टॉपचे माणसं काय. मी 1000 गेले आणि 1500 गेले. काय बात करतो. आणि प्रतीकने तर 500 गेले डायरेक्ट. तुम्ही अर्धे वाटतून ए अर्धे प्रतीकचे पप्पा बसले होते तिथं शिव देवराल तू प्रताप. पाहिलंच नाही काकांना. काकांच्या नजरेत आता वाईट होऊन गेला आपण. आधीच वाईट तू वाईट आम्ही नाही. हे नुसतं का मग काय कान पट्टे राईट होऊन जाईल. आपण गेलं न्यायचं नाही. भाऊ काय अरे हा रितेश भाऊचा लॅपटॉप डायरेक्ट खतरनाक. आणि का रे हे मी काय म्हणतोय हे लॅपटॉप किती मध्ये 57 मध्ये म्हणत होता तो. किती दिलं 61ला. मग ते घ्यायचं ना त्या दुकानवाल्याला. काय म्हण ए भाऊ अरे काय विषय. पप्पाने ऐकलं काय शिवी. पाहिलं नाही रे घर. आई शपथ नाही तर असं मी करतो कधी. काय म्हणे घरचे. आता पप्पा समोरच टुक्कर काय चल करू राहिलो आपण. तिकडे काय अपेक्षा आहे आपली. ए बस आली रे. कोणती. 40गाव डायरेक्ट. ए मेघे बोल ना. स्टोरी टाक ना. वे टू पूर. आता आम्ही पोहोचलोय 40गाव रेल्वे स्टेशनला. मेघनाथ भाऊ ही प्रत्या बसली. ते दप्तर बिप्तर सांभाळायला ठेवेल त्याला प्रतीकला. अरे मागच्या वेळेस आपण व्लॉग मध्ये दाखवलं होतं ना. कुठे गेलो मागच्या वेळेस आपण नागपूरला. त्यावेळेस कमानीचं आहे ना काम चालू होतं. लाकडं बिकडे लावले होते. आता बाकी क्लिअर केले. झालं ना आता आपल्याला नागपूरला 15 दिवस झाले ना. 15 लेच कडक बनवेल त्यांनी. तिकीट नाही काढायचं ठरलं होतं पण यांचं अचानक ठरतंय तिकीट काढायचं म्हणून. हे भाऊ काढून हा एक जणच तिकीट काढणार काय. 40 रुपये मनमाडून. अरे भाऊ मनमाडला आता आपण इथं 40गाव होतं. 40गाव ते मनमाड. 40गाव रेल्वे स्टेशन. कोणालाच काही टेस्ट भाऊ कोणालाच काय माहित नाही. मनमाड जायचं काय ट्रेन किती उठे सगळे एकमेकाच्या भरोश्यावर सगळे. ट्रेन किती वाजता किती कुठून आहे. प्रेम भाऊ ट्रेन कुठून आहे आपली. आणि कोणती काय टायमिंग कोणाला माहित नाही. तिकडे रितेशला फोन करू विचारतंय कोणत्या ट्रेन यायचंय. प्लॅटफॉर्म कोणते. आपली ट्रेन येणार आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती. आता ट्रेन आली आहे. अरे इथं जागा आहे ना. इथं बसलो असतो. अरे इथं जागा आहे. चला आपण दोघ बसून ये ना इकडं. मजा नाही मग काय मजा येईल. माझ्या नाही ना. चल येऊ का.
आता पोचलोय मनमाड. घरी घेऊन जा. हो ये मेन पार्सल आहे, सांभाळून ठेव, कळलं का? अरे आयुषने तिकीट काढले जास्त फॉर्म मध्ये असं आहे का आयुष? पण असे 42 वेळी कधीच नाही गेले आम्ही तिकीट काढणं म्हणून. हे तिकीट बिकीट काढतो, पैसा आहे आपल्याकडे. लेस पैसा भाऊ डायरेक्ट. मनमाड जंक्शन. रितेश, बोल ना भाषा. गुरुद्वाराचा टूर कधी करायचा मधून? जायचं मध्ये पोर नाही म्हणताय रे. टाइम झाला त्याच्यामुळे आता 15 मिनिटांनी ट्रेन आहे आपल्याला. ट्रेन गंज लेट आहे, पण जेवण बी करायचंय. येताना करू मग टूर. करून आपण काही विषय नाही. काय म्हणला तो? ट्रेन आली आता मुंबईसाठी. आता आपण कसारा टनल मध्ये. वेलकम टू सिटी ऑफ ड्रीम्स मुंबई, दादर स्टेशन. सकाळचे 4:45 वाजले आता. या मुंबईच्या फेमस टॅक्सी आहे. आणि गँग आहे आपली. आपण पोहोचला दादरला. 5:45 ला पोहोचला. लवकर पोहोचला आपण आज. CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. नमस्कार मित्रांनो. तर आपण आता आलोय नेरळ जंक्शनला. तिथून जो आपण माथेरान, तिथून टॅक्सी करून जावं लागतं. 100 रुपये पर हेड. माथेरान कमिंग सून. नेरळ जंक्शन, हॉटेल रंगोळी, माथेरान. आता हे मुलांना ते ठरवत आहे भाऊ सोबत. ते असे विलान ते प्रोव्हाइड करता, नाहीतर लॉज लागत असली तर लॉज वगैरे प्रोव्हाइड करता. आता ठरवतोय आम्ही कोणती घ्यायची, कशी काय. बोल ना. ही बस आपल्याला मेन स्पॉट वर किती रुपये मध्ये सोडते? 25 मध्ये फक्त. टॅक्सी जाण्यापेक्षा तीच आहे ना? बस परवडते. इथून मेन स्पॉट पर्यंत बस ओल्ड बस सोडते आहे का? फक्त 25 रुपयात. आणि टॅक्सी केली तर 100 रुपये घेतात. एकदम ओके मध्ये. एक नंबर. भाऊ काय टन आहे इथं, खतरनाक टन आहे. ही पटरी पण आहे. गर्दी पाहू शकता बस मध्ये. काय खतरनाक टन आहे इथं. अल्ट्रा प्रो मॅक्स
पण ड्रायव्हरला ट्रेन दिसतं बा. एवढा साईड स्नॅप काढले प्रेम. आई सारं चालू आहे. रितेश बी झोपायवर रेडी. पोरं जायचं स्टोरी टाकणार नाही माहिती का? स्टोरी टाकणार प्रेम भाऊ आहे ना. हो स्टोरी टाकतोय लगेच. टाकतोय ना भाऊ. आणि अजय भाऊ एक्साइटेड जास्त उठून पाहू राहिले इथं काय काय. हे बघा टन टनले का तर नाही इथं. तर किती खोल आहे बघ. डायरेक्ट तिथून लगेच तिकडं लगेच वरती. बसचा ड्रायव्हर एकच नंबर आहे. हो एक वेळेस अवश्य भेटतं ड्रायव्हरला. नाद करते काय. सत्कार करायचा नाद करते काय यावंच लागतंय. बघा आता एकदम जागीच टन आहे. आला रे आला पाऊस आला. वेलकम टू गर्दी गर्दी खूप आहे. माथेरन. माथेरन बेबी नाट गर्दी काय यायलाच लागतंय. मागं एंट्रीला 50 रुपये भरावं लागली इथं माथेरानला आल्यावर. आणि इथं एंट्री भेटते मग पॅकिंग वगैरे राहतं. मस्त टूर करायचं इथं. आता विला वगैरे घेऊ बघू नाही तर रूम वगैरे घेऊ. हा ते फिक्स नाही झालं तर आता बघू काय भेटतं ते. चांगलं भेटलं चांगल्या प्राईजमध्ये. विथ फूड विथ फूड हॉटेलमध्ये 1500-2000 पर्यंत भेटेल पर पर्सन. 800 रुपये 700 रुपये बोलले. रूमचे बोलले असते. मी तेच बोललो कॉटेज साईडला तुला फक्त रूम भेटेल. कुठे आहे किती लांब आहे कॉटेज साईड? इथून 10 मिनिटं 10-15 मिनिटं. आम्हाला लॉज इथे 5 मिनिटं. इथून ट्रॅकने सरळ जा 10-15 मिनिटं. घोडा कितीला भाऊ आपला? 550 सगळं फिरतो ना. इथं घोड्याची पूर रांग लागलेली. सेंट्रल रेल्वे वेलकम टू माथेरान. विटाय वाटतं मी काय बोल ना. ट्रेन बंद यार काय करतो. पायी चालू ना. रील मध्ये खूप भारी पाहिलं होतं. ट्रेन बिन मस्त ट्रेन मध्ये फिरायचं. पटरी पटरी आहे इंटरनॅशनल. आणि हा इथं लोक पायी पायी चालते पटरीवरची. तर 50 रुपयाचं तिकीट काढलं का या गेट नंबर 12 वर यायचं. पायी पायी चालत मग इथं दुकान भेटतं. काही हा काही खायचं प्यायचं असलं तर 5 रुपयाचं चिप्स 100 रुपयात घ्यायचा. खरं महाग आहे बरं का. 100 नाही 50 तरी असं. 20 रुपये. हा 10, 20, 50 काय जे काय. भाऊ पाऊस येतोय काय खतरनाक. अरे बाप सीन पाय ना डायरेक्ट विषय बोल. रितेश बोला विचार त्यांचं लॉज कुठे. ए रितेश पाऊस आला नाही. ते अमन भाऊचं लॉज कुठे. आता खाली गेलं म्हणजे 3 किलोमीटर पायी चालणे काय विषय खोले मग. हा भाऊ पण आहे ना मजा येऊ राहिली बरं का. ट्रेन नाही बरं झालं. अरे पायी पायी फिरायला भेटते इकडे पाय ना. अरे आता कुठं थंडी वाजायला लागली थोडी थोडी. किती गरम होत होतं मुंबईमध्ये. ट्रेन मिस झाली आपली म्हणून पायी जावं लागतं. नाही ट्रेन बंद आहे रे भाऊ इथे. माथेरानची ट्रेन बंद आहे. पण ग्रीनरी ओके. हा फायनली ट्रिप सक्सेसफुल. मेघनाथ भाऊ काय म्हणतो. पैसा गेला पण नादच केला. विषय खोले आपला. पैसे आपण बजेट ट्रिप मध्ये मानतो बरं का. म्हणजे आपण कमीत कमी पैशामध्ये फिरतो. मी तर हजार चांगले भाऊ. विषय खोले रे आपलं. पोरं असलं काही टेन्शन नाही राहत. मनमर्जी चालती. कम पैशात खर्च होतो कॉन्ट्रीब्युशन मुळे.
ते मध्येच येतो नाही काढला गेले बॅगेत बरं माहिती त्याला बाई संपलं ना शेवटचं होतं बरं का. आत्ताच ही रूम बुक केलेली आहे म्हणजे लॉज आहे डबल रूम घेतलेली आहे. AC आहे सोबत त्यानंतर फॅन डबल बेड आणि मिरर सेल्फीसाठी मिरर मस्त एकदम डिझाईनवाला आहे आणि वायफाय पण दिलेला आहे कारण इथं नेटवर्क प्रॉब्लेम येतो माथेरानमध्ये. आणि ही दुसरी रूम सेम फॅन बेड इथं वायफाय पेंटिंग वगैरे मिरर सेल्फीसाठी मिरर आणि इथं AC आणि बाहेर प्लस ॲडिशनलमध्ये इथं माकडे आहे त्यामुळे इथं आवाज झाला होता. माकडं खूप उड्या मारत आहे ना त्यामुळे. आणि ॲडिशनलमध्ये स्विमिंग पूल पण आहे त्याची सुविधा पण दिलेली आहे. इथं पोरं मस्त उड्या मारते मेघे आणि ते सगळे चांगले बोले काढून भाऊ गाणं लावतो काय रिमोट सोड. ए खाली 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 ए कडी लाव. गाडी भेटली अरे घे ना भाऊ. आत्ताच आम्ही फ्रेश वगैरे झालोय आणि आता आराम करतो आम्ही. तर हा व्लॉग इथंच एंड करतो. आता पुढचं माथेरानचा टूर नेक्स्ट व्लॉग मध्ये कंटिन्यू करू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.